26 नोव्हेंबर 2008चा तो दिवस होता. या दिवशी मुंबईमध्ये जो आतंकवाद्यांचा भ्याड हल्ला झालेला आहे, या भ्याड हल्ल्यामध्ये साधारणपणे 166 किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालेला होता आणि या हल्ल्यामध्ये साधारणपणे 6 अमेरिकी नागरिकांचा देखील मृत्यू झालेला होता. आणि या दिवशी मुंबईमध्ये भयानक असं तांडव झालेलं होतं. लष्करी आणि निमलष्करी जवान या हल्ल्याला सडेतोड असं प्रत्युत्तर देत होते आणि काही दिवसातच मुंबई पुन्हा एकदा पूर्ववत मुख्य मार्गावरती चालू लागलेली होती. परंतु या हल्ल्याची जी क्षणचित्र आहेत किंवा हल्ल्याच्या जखमा आजही अनेक लोकांच्या मनामध्ये जशाच्या तशा ताज्या आहेत. अशामध्येच एक बातमी येऊन ठेपते. या हल्ल्याचा जो मास्टर माइंड आहे तहव्वूर हुसेन राणा, याला अमेरिकेमधून भारतामध्ये तब्बल 15 वर्षानंतर प्रत्यार्पण करण्यात येत आहे. आणि संपूर्ण भारत देशासाठी ही एक अत्यंत आनंदाची अशी बातमी होऊ शकते. कारण या हल्ल्यामध्ये जो नागरिक जखमी झालेला आहे किंवा संपूर्ण आपल्या देशावरती अशा प्रकारे एखादा हल्ला होतो, याचाच अर्थ संपूर्ण देश हा या संकटामधून जात होता. या हल्ल्यानंतर ज्या तपास यंत्रणा आहेत या देखील अत्यंत सजग झालेल्या होत्या. आणि या हल्ला कोणी केला, हल्ल्याचा सूत्रधार कोण असेल, या संपूर्ण प्रकरणासाठी, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी संपूर्ण भारतीय पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा कामाला लागलेली होती. त्यावेळेला मग तहव्वूर हुसेन राणा या व्यक्तीचं नाव समोर येत होतं. त्याचबरोबर डेव्हिड कोलमन हेडली या अमेरिकन नागरिकाचं देखील नाव समोर येत होतं. आता या दोघांचा परस्परांशी कसा संबंध आहे किंवा तहव्वूर हुसेन राणा या हल्ल्याचा कसा मास्टर माइंड होऊ शकतो, या सगळ्या प्रकरणाचा आता आपण या ठिकाणी उहापोह करणार आहोत. अमेरिकेच्या ताब्यामध्ये असलेला तहव्वूर राणा ज्यावेळेला आता भारतामध्ये येईल त्यावेळेला समोरासमोर त्याची चौकशी होईल आणि मग त्याच्यानंतर गुन्हा सिद्ध होईल. त्यापूर्वी तहव्वूर राणा ही व्यक्ती कोण आहे हे थोडंसं समजून घेऊया. तहव्वूर राणा याचा जन्म पाकिस्तानमधल्या पंजाबमधले चिच पावनी हे जे गाव आहे या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण असा विचार करू शकतो की एखादा जो दहशतवादी आहे हा अशिक्षित असेल किंवा कमी शिकलेला असेल, परंतु राणाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट मात्र फोल ठरते. तहव्वूर राणा हा वैद्यकशास्त्रातला एक पदवीधर. वैद्यकशास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर त्याने पाकिस्तानी सैन्यामध्ये डॉक्टर म्हणून त्यांनी त्याचं काम सुरू केलं आहे. त्याचबरोबर त्याची बायको ही देखील डॉक्टर म्हणून तिचं काम बजावत होती. 1997 साल उजाडलेला आहे आणि त्यावेळेला या दोन्ही नवरा बायकोंनी कॅनडामध्ये जाऊन त्यांनी स्थायिक झालेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि 2001 मध्ये तहव्वूर राणाला कॅनडियन नागरिकत्व देखील मिळालेलं आहे. आणि काही दिवसानंतर शिकागोमध्ये त्याने इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी त्यांनी सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे. या दरम्यान त्याची डेव्हिड हेडली याच्यासोबत ओळख झालेली आहे आणि या ओळखीचं रूपांतर मग त्यांचं घट्ट मैत्रीमध्ये झालेलं आहे आणि दोघेही अशा स्वरूपामध्ये विघातक कारवाई करण्यामध्ये त्यांची मनोवृत्ती असल्यामुळे मग त्यांची मैत्री जास्तच झालेली आहे. 26/11 या हल्ल्याचं नियोजन या दोघांनी केलेलं होतं आणि अशा संदर्भामधले जे पुरावे आहेत हे पुरावे पोलिसांच्या किंवा तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत. 26/11/2008 या हल्ल्याच्या अगोदर साधारणपणे 2006 ते 2008 या दरम्यान साधारणपणे 10 ते 12 वेळेला डेव्हिड हेडली हा भारतामध्ये येऊन गेलेला होता. संपूर्ण मुंबईची त्याने रेकी केलेली होती. या संपूर्ण प्रकरणाची किंवा या डेव्हिड हेडलीला मदत करण्याची जबाबदारी जी आहे ही या तहव्वूर राणा याच्या ट्रॅव्हल एजन्सीची होती. अशा स्वरूपाचे प्रत्यक्षदर्शी पुरावे देखील तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत. आता हा मुंबईचा हल्ला झाल्यानंतर 2009 साली FBI ने अमेरिकेमध्ये एका विमानतळावरून डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांना अटक केलेली होती. डेन्मार्कमध्ये एक वृत्तपत्र एजन्सी आहे. या एजन्सीमध्ये काहीतरी या कार्यालयांमध्ये हल्ला करण्यासाठी म्हणून या दोघांचं नियोजन होतं आणि तिकडे जात असताना यांना अटक केली. या वृत्तपत्राने काही धार्मिक गोष्टींचा उल्लेख करणारं प्रकाशन केले. या कारणासाठी मग डेव्हिड हेडली आणि तहव्वूर राणा यांच्याकडून हल्ला करण्याचं नियोजन हे त्या ठिकाणी फसलेलं आहे आणि या दोघांना अमेरिकन पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केलेली होती. आणि आता साधारणपणे 15 वर्षानंतर जी योग्य ती कारवाई आहे ती केल्यानंतर तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण भारत देशामध्ये झालेलं आहे. आता आपल्याला हे बघणं संयुक्तिक ठरणार आहे की येत्या काळामध्ये तहव्वूर राणाला कोणती शिक्षा होते किंवा आपल्या तपास यंत्रणांकडून किंवा आपली जी न्यायव्यवस्था आहे या न्यायव्यवस्थेकडून कशा प्रकारे युक्तिवाद केले जातात आणि या तहव्वूर राणाला कशा प्रकारे शिक्षा होते. जास्तीत जास्त शिक्षा
फाशीची शिक्षा त्याला लवकरात लवकर व्हायला पाहिजे. कारण अशा स्वरूपाचे जे गंभीर गुन्हे आहेत किंवा दहशतवादी हल्ले आहेत, या हल्ल्यांपासून जर का रक्षण व्हायचं असेल किंवा अशा प्रकारे मानसिकता या लोकांची जी होते ही थांबली पाहिजे, यासाठी जेवढी जास्तीत जास्त सार्वत्रिक अशी शिक्षा होईल तितकं असे जे समाज विघातक ज्या गोष्टी करणारे लोक आहेत यांना धाक बसेल. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये.